आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तृतीय खंड भाग 4 धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोषण करीत होते. वेद हे केवळ स्वतः प्रमाणे आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादातीत आहेत असे ब्राह्मण म्हणत. ब्राह्मणाच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमाणित आहेत या तिन्ही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या होत्या. त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणाकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्याने पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला. परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. तेविजा सुतामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही माणसाने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे की वेदच काय कोणतीही वाङ्मय प्रमादातील नाहीत. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षाही झालीच पाहिजे. कालाम लोकांपुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमोर कोशल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध कालामाच्या केसपुत या नगरात आला. तेव्हा कालामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली. तेव्हा ते तथागताजवळ गेला आणि त्याला त्याच्या बाजूला जाऊन बसून ते केससुक्त गावाच्या कालामांनी तथागताला उद्देशून म्हटले, भगवान, केसपुत गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते पुढच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याप्रमाणे दुसरी श्रामण ब्राह्मणे केसपुताला येतात, आपापल्या धर्म समुदाय समजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु त्याचबरोबर ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणापैकी कोणाचे सत्य मानायचे व कोणाचे असत्य मानायचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. तथागताने उत्तर दिल्यानंतर तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी या योग्य कारण झाले आहे. आणि ही अनिश्चितता आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे. भगवान बुद्ध पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृत्यदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ ब्रह्मातकारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ ब्रह्मकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले आहे एवढ्यावरच त्यावर विश्वास ठेवू नका. कालामाने विचारले, मग आम्ही करायचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागतांनी उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा, ह्या गोष्टी हितकारक आहेत का? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मनातल्या मानल्या आहेत काय? त्या केल्या असता स्पष्ट कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत काय? एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही
पाहिले पाहिजे. सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना, हिंसेला प्रवृत्त करणारे नाहीत ना, चोरी करण्याला प्रेरित देणारे नाहीत ना, कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाहीत ना, ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना. आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना. आता कालामानो सांगा, त्या श्रमण ब्राह्मणाचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कालामाने उत्तर दिले, भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत. ते लाभकारक आहेत की हानिकारक? भगवान ते हानिकारकच आहेत. ते निंद आहेत काय? कालामाने पुन्हा उत्तर दिलं, भगवान ते निंदच आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होत आहे काय? होय भगवान, त्यांचे पर्यवसन कष्टात आणि दुःखात होत आहे. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवतात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादित ठरतात काय? नाही. कालमांनी उत्तर दिले, भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादित ठरत नाहीत. आणि कालमांनो, मीही नेमके हेच म्हणत आहे की मी हेच म्हणालो आहे, जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे. तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून ती स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भावळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकारक, दोषार्थ, सुज्ञांनी निषिद्ध ठरवलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, जेव्हा त्या गोष्टी तुम्ही त्याचा त्याग केला पाहिजे. भगवान, फार छान, फार छान. आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून अमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत. भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणतीही शिकवण अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे, ज्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा ते बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, हे बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्यांचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशशिलेतील विचार किंवा दृष्टिकोन हितकारक आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, हे कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत, याचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही. भाग 5. सद्धम्म म्हणजे काय? मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कौशल राजा प्रसेनजित यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागताच्या सान्निध्य येऊन गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्यांचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, याचा धर्म कळावा, त्यावर श्रद्धा बसवावी हा होता. भगवान बुद्धाने त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी जाऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एक मोठा श्रोतृसमूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतवृंदात 2 व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, आपला धर्म सिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपणा दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत, हे दुसऱ्याच्या मनात विचार आला.
आपल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजगृहामागून जात आहेत. ते नगर सोडल्यानंतर हे दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्माराजकीय देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. उलट दुसरा मात्र पिशाचाने पिसाळल्याप्रमाणे एकासारखा पीत होता. शेवटी तो झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच झाडावर एका रस्त्यावर पडला. दुसरे दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याला गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि तो मरण पावला. पहिला व्यापारी एक दूर देशात आला असता त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघे वाकवल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधीष्ट करण्यात आले. त्यानंतर आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्यालाचे मृत्यूचे आणि त्या सद्धमबुद्धी व्यापाराच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हणाले, मन सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात. आपोद्भव दुःखे. ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याचप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोहोंही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागोमाग जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाचा धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले. जग हे धम्मराज्य बनविणे. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकवणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर होते. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवाचे शासन चालते, नरक राज्यात दुष्टांचे राज्य चालते आणि इहलोक राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिक तत्वाखाली नसते. त्याचप्रमाणे देवाच्या सार्वभौमत्वावरही पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मामध्ये स्वर्ग राज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही. ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्यांच्या प्रेक्षितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येईल. स्वर्गलोक पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. सर्व धर्म असे उपदेशातील ही या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य करावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. धर्माचा उपदेश काय? या भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्यांचे लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे होते की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्यांची प्राप्ती धर्मशील आचरणानेच घडते. त्यांचे असे सांगणे होते की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळे त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. त्याचा धर्म
पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता यावर भर देतो. भगवान बुद्धाने यावर आपला धर्म का आधारला आहे? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीच होऊ शकतात. म्हणून धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचरणाची किती आवश्यकता आहे हे त्यांच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही सदाचरणाची आवश्यकता माणसाच्या मनात ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात असे तो म्हणतो. धर्माने माणसाला आचरणास योग्य कुशल कर्म कोणते ते ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकवले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य अकुशल कर्म कोणते ते ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकवले पाहिजे. याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धर्माचे 2 उपदेश भगवान बुद्धाने शिकवले. धर्माचा पहिला उपदेश म्हणजे माणसाला प्रथम प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञ, याजन शिकवण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक वृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदाह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उपदेश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे म्हणत असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवीन दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल काय की इथे आता दुष्ट वृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते? याचे उत्तर नाही असे झाले. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्ट वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण घेतले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना अर्थ नाही. भगवान बुद्धाच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष आहे. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी देते. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराचे वळण लावायला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश होता भगवान बुद्ध अत्यंतिक महत्त्वाचा मानतो, तो म्हणजे एखादे तत्त्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथ नसला तरी धैर्याने तत्त्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्ध या मुद्द्यावर भर देत आहेत. तेथे म्हणतात, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही त्या हत्या करता कामा नये. जरी लोक चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत करत असले तरी तुम्ही तेच सर्व करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असतील तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गापासूनच विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र त्या दोषापासून विमुक्त असले पाहिजे.
जरी लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निरबुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी गोष्टी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाळगले पाहिजे. जर दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावर आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान जाणीवसुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तपशिलाने सांगितले आहे ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजक दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करते तेव्हा सद्धम्म होय. हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.